नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या दिलीप पोटफोडे यांच्या सजगतेमुळे गांधी विद्यालय शाळेच्या सुरक्षा भिंती लगत असलेली शिवपांधन गिळंकृत करण्याच्या प्रयत्नाला उजाळा मिळाला आहे। मात्र नगर परिषद कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तळेगाव श्यामजी पंत मार्गालगत असलेल्या तहसीलदार बंगल्याच्या मागे गांधी विद्यालय शाळेच्या प्रवेशद्वारापासून पुढे उपविभागीय अधिकारी यांच्या बंगल्यापर्यंत सुमारे 100 फूट रुंदीची शासकीय शिवपांधन आहे। मात्र काही रहिवाशांनी ही शिवपांधन गिळंकृत करण्याचा सपाटाच लावला आहे। यात राजेंद्र मांगलेकर यांनी कहरच केला। नगर परिषदेची परवानगी न घेता त्यांच्या मालकीच्या जागेपासून तर गांधी विद्यालय शाळेच्या सुरक्षा भिंतीपर्यंत बांधकाम सुरू केले। याची माहिती दिलीप पोटफोडे यांना मिळताच त्यांनी अवैध बांधकाम थांबविले आणि याची सूचना मुख्य अधिकारी डॉक्टर किरण सुकलवाडकर यांना दिली। ते लगेच घटनास्थळी पोहोचले। त्यांनी बांधकाम थांबविण्याचा आदेश दिला, तसेच अभियंत्याला नोटीस काढण्याचे आदेश सुद्धा दिले। मात्र मांगलेकर यांनी काही वेळेपुरता बांधकाम थांबविले व अधिकारी निघून जातात पुन्हा काम सुरू केले आणि टीन लावून बळजबरीने जागा ताब्यात घेतली। ही माहिती सत्ताधारी पक्षासोबत सलगी साधून असलेल्या प्रसिद्ध डॉक्टरला मिळाली। त्यांनी लगेच दिलीप पोटफोडे यांच्या सोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला। तुम्ही या प्रकरणापासून दूर राहा असा धमकी वजा इशारा त्यांना दिला आणि प्रकरण आणखी चिघळलं। वर्धा जिल्हा अधिकारी व विभागीय आयुक्तापर्यंत पोहोचलं। या प्रकरणी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, मुख्य अधिकारी हे काय कारवाई करतात की प्रकरण थंड्या बस्त्यात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजेंद्र मांगलेकर यांच्या सोबत संपर्क साधला। त्यांनी या मोकळ्या जागेवर अवैध व्यवसाय चालत होते, याशिवाय गोदाम मधून माल चोरीला जात होता, त्यामुळे सुरक्षेकरता टीन शेड उभे केले आहे, ते कधीही काढून टाकू। मात्र यानंतर त्या जागेवर अवैध धंदे होऊ नये याची खबरदारी नगर परिषदेने घेणे गरजेचे आहे। तसेच आमच्या मालाची सुद्धा सुरक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी केली। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे कार्यक्रम, शासकीय दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती भ्रमणध्वनीवरून आमच्यापर्यंत पोहोचवा। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। कृपया आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।